नमस्कार, मी नॅचरोपॅथ समृद्धी माझ्या नॅचरोपॅथी रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी नॅचरोपॅथी सिरीजमध्ये नाचणी सिरीज ही चालू करत आहे। नाचणी सिरीजमध्ये फर्स्ट मी घेतले आहे नाचणी इडली। कशी दिसते नाचणी इडली? एकदम छान आहे ना। नाचणी इडली जी असते ती हिच्यामध्ये खूप सारं कॅल्शियम आहे, खूप सारं फायबर आहे, कॅल्शियम खूप आहे आणि वेट मॅनेजमेंटसाठी ही यूज करतात। तसेच नाचणी ही ब्लड शुगर कंट्रोल करते। तर नाचणी इडली कशी बनवतात हे आपण बघूया। तर त्याच्यासाठी मी आमच्या घरात 4 मेंबर आहेत, तर मी हे 1 कप नाचणी घेतलेली, उडीद डाळ घेतले, मेथी दाणा घेतला आहे 1 चमचा आणि थोडेसे पोहे, उडीद डाळ हाफ कप घेतले। तर हे पहिले नाचणी आणि उडीद डाळ मी एका बाउलमध्ये मिक्स केलं, नंतर मेथी पण टाकलं, नंतर चांगलं धुवून घेतलं त्याला आणि धुवून घेतल्यानंतर त्याला 6 किंवा जास्त 9 तास तरी आपण ठेवलं पाहिजे। ठेवल्यानंतर काय होणार, ते चांगलं म्हणजे पुढच्या फर्मेंटेशन प्रोसेससाठी ते चांगलं भिजलेलं म्हणजे खूप चांगलं असतं। आपण जे घेतलेलं आहे नाचणी, तर मी तुम्हाला सांगितलं नाचणीमध्ये काय काय असतं। तसं उडीद डाळामध्ये पण खूप चांगलं प्रोटीन असतं, फायबर असतं आणि कॅल्शियम असतं आणि हार्टच्या हेल्थसाठी, हृदयाच्या हेल्थसाठी हे खूप चांगलं असतं। नंतर हे मेथी दाणा जो आपण घेतलेला होता, त्या मेथी दाण्यामध्ये पण वेट कंट्रोलसाठी आपण यूज करतो। तसंच मेथी दाणा हे आपली शुगर पण कंट्रोल करतं आणि हे डायजेशनला सपोर्ट करतं। आणि हे थोडेसे पोहे मी घेतले। पोहे मी काय घेतले, तर पोहे फर्मेंटेशनसाठी घेतलेले आहेत, म्हणजे आपल्याला इनो किंवा दुसरं कुठलंही सोडा वगैरे टाकायला नको। पोहे हे एकदम असं लाईट फूड आहे आणि इझिली डायजेस्टेबल असतात ते, आणि त्याच्यामध्ये खूप चांगलं आयर्न असतं आणि त्याचे लो कॅलरीज असतात। तर जेव्हा हे भिजून झालं, 6 तास भिजवल्यानंतर मी याच्यामध्ये पोहे टाकले आणि पोहे टाकल्यानंतर मी त्याचं बॅटर करू। हे बॅटर एकदम छान झालं होतं आणि बॅटर मी आता या इडली मेकरमध्ये ठेवलेलं आहे, आत्ताच ठेवलेलं आहे। आणि इडली मेकरमध्ये मी पाणी तापत ठेवलेलं, नंतर त्याच्या बॅटरमध्ये मी मीठ अगोदर टाकलं नव्हतं, कारण मिठामुळे फर्मेंटेशन प्रोसेस स्लो होते। मग रात्रभर ठेवल्यानंतर जेव्हा पीठ फुगलं होतं, तेव्हा फुगलेल्या पिठामध्ये मी थोडं मीठ टाकलं आणि मीठ टाकल्यानंतर ह्या इडली मेकरमध्ये मी ठेवलेलं आहे। आता 15 मिनटं किंवा 10 मिनटं आपण या इडली मेकरमध्ये ठेवूया। 15 मिनटं होऊन गेल्यानंतर या इडल्या आपल्याला असा मिळतात। या थंड झालेल्या इडल्या आहेत, थोड्या थंड आहेत। ओके, तर ह्या इडल्या बघा किती स्पॉन्जी आहेत। याच्यामध्ये बिलकुल मी इनो टाकलेलं नाही आहे किंवा सोडाही टाकलेला नाही। ही इडली आपण कोकोनट म्हणजेच नारळाची चटणी, नारळ विथ मी थोडंसं चणा डाळ घेतलेली आहे, कोथिंबीर घेतली आणि मिरची आणि मीठ आणि हा सांबार, याच्याबरोबर ही इडली आपण चांगल्या प्रकारे खाऊ शकतो। तसंच काही लोक दही पण यूज करू शकतात। दह्यामध्ये पण म्हणजे दह्याचं यूज करून पण ही इडली खूप चांगली लागू शकते। चटणीमध्ये आपण दही टाकू शकतो किंवा दही बरोबर इडली खाऊ शकतो। तर अशी ही नाचणी इडली, जिच्यामध्ये खूप चांगलं कॅल्शियम असतं, फायबर असतं, प्रोटीन असतं आणि ती वेट मॅनेजमेंटसाठी तसेच डायबिटीस पेशंटसाठी खूपच चांगली असते। असं आपण एक नाश्त्याचा विकल्प म्हणून नाचणी इडली यूज करू शकतो। थँक्यू। कशी वाटली माझी नाचणी इडली?